नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या. ज्योतिष लिटल वर्ल्ड मध्ये तुमचे स्वागत आहे. मग काय, दर महिन्याला किराणा दुकानातून बाहेर पडताना खिसा हलका झाल्यासारखं वाटतं का हो? अरे बापरे, या महिन्यात एवढं बिल कसं झालं असं म्हणून आपण कपाळावर हात मारतो. महागडी तेल, डाळी आणि त्या मॉलवाल्यांच्या चकचकीत ऑफर्स. आपला पैसा कुठं जातो ते आपल्यालाच काही कळत नाही. मैत्रिणींनो, घर चालवणं हे एखाद्या मोठ्या कंपनीच्या मॅनेजरपेक्षा कमी नाही. आपण गृहिणी जर ठरवलं ना तर एक एक रुपया वाचून घराचं गोकुळ करू शकतो. आजचा व्हिडिओ फक्त पैशाच्या बचतीचा नाही तर आपल्या स्मार्ट गृहिणी असण्याचा पुरावा आहे. पण थांबा, आज मी तुम्हाला अशा 7 भारी प्रॅक्टिकल आणि दुकानदाराचे सिक्रेट गेम उघडे पाडणाऱ्या ट्रिक्स सांगणार आहे, ज्या वापरल्या तर महिन्याचा किराणा भरताना तुमचे कमीत कमी 2 ते 3 हजार रुपये सहज वाचतील. यातल्या काही ट्रिक्स तर आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितल्या नसतील. चला तर थेट बघूया पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची ट्रिक. पहिली ट्रिक, ती एक चूक आणि बजेटचा विचका. पहिली ट्रिक म्हणजे अंधारात तीर मारणं बंद करा. आपण काय करतो, दुकानात जायच्या वेळी घाईघाईने कागदावर काहीतरी लिहितो आणि निघतो. दुकानात गेल्यावर आठवतं, अरे घरात पोहे आहेत का? मग अंदाजे आपण 1-2 किलो घेऊन येतो. घरी आल्यावर डबा उघडून बघितलं तर आत आधीच पोहे ठासून भरलेले असतात. झाली का नाही मग पैशाची नासाडी. म्हणून किराणा भरायच्या 2 दिवस आधी स्वयंपाकघरात चक्कर मारा. जे संपलंय फक्त त्याचीच यादी करा. आणि यादी करताना पाहिजेच आहे आणि इच्छा आहे म्हणून अशा 2 भागात विभागणी करा. बिस्किटे, वेफर्स, महागडी सरबते ही इच्छा आहे, ती शेवटी बघा. आधी मुख्य किराणा यादीत आला पाहिजे. यामुळे विनाकारण होणारा खर्च 50% कमी होतो. दुसरी ट्रिक, मॉलचा ट्रॉली ट्रॅप. आता दुसरी ट्रिक म्हणजे मॉलचा एक मोठा सायकॉलॉजी गेम आहे. तुम्ही कधी विचार केलाय का की मॉलमध्ये गेल्यावर तिथल्या ट्रॉल्या एवढ्या मोठ्या का असतात? अगदी 2-3 वस्तू घ्यायच्या असल्या तरी आपण ती मोठी चाकांची ट्रॉली ओढत नेतो. हा मानसशास्त्रीय खेळ आहे. जेव्हा ती मोठी ट्रॉली रिकामी दिसते तेव्हा आपल्या मेंदूला असं वाटतं की आपण अजून काहीतरी घेतलं पाहिजे. नाहीतर ती रिकामी ट्रॉली बघून आपल्याला स्वतःलाच अवघडल्यासारखं होतं आणि आपण वस्तू भरत राहतो. यावर उपाय काय? जर तुम्हाला फक्त काही मोजक्याच किराणा घ्यायचा असेल तर ट्रॉलीऐवजी हातातील प्लॅस्टिकची बास्केट वापरा. बास्केट जर व्हायला लागली की हात दुखतो आणि हात दुखायला लागला की आपण गरज नसलेल्या वस्तू उचलणं आपोआप बंद करतो. आहे का नाही चक्रव्यूह? तिसरी ट्रिक, मॉलची भूलभुलैया आणि डोळ्यांची नजर. तिसरी ट्रिक तर एकदम सायन्स आहे बाबा. मॉलमध्ये किंवा मोठ्या दुकानात काय होतं, ज्या महागड्या वस्तू किंवा ब्रँड्स असतात ना ते बरोबर आपल्या डोळ्यासमोर ठेवलेले असतात. कारण माणसाची नजर आधी तिथं जाते आणि आपण विचार न करता तेच उचलतो. पण खरं गुपित कुठं असतं माहितीये का? खालच्या रॅकवर किंवा अगदी वरच्या रॅकवर. स्थानिक ब्रँड्स किंवा कमी किमतीच्या पण चांगल्या दर्जाच्या वस्तू दुकानवाले नेहमी खाली लपवून ठेवतात. दुकानात गेल्यावर जरा खाली वाका, शोधाशोध करा. ब्रँडच्या नावावर जाण्यापेक्षा वस्तूच्या गुणवत्तेवर जा. फक्त डोळे उघडून खालीवर बघितलं ना तरी बिलात खूप मोठी कपात होते. चौथी ट्रिक, भुकेल्या पोटी खरेदी म्हणजे पैशाचा होम. चौथी ट्रिक तर लय कडक आहे आणि ही चूक 90% लोक न कळत करतात. कधीही रिकाम्या पोटी किंवा भुकेल्या पोटी किराणा आणायला जाऊ नका. आता तुम्ही म्हणाल, त्याचा आणि पैशाचा काय संबंध? अरे लय मोठा संबंध आहे. जेव्हा आपल्याला भूक लागलेली असते ना तेव्हा आपला मेंदू आपल्याला फसवतो. दुकानात दिसणारी प्रत्येक खाण्याची वस्तू आपल्याला हवीशी वाटते. ते पॅकबंद सूप, ते नवीन आलेले नूडल्स, ती मोठी चॉकलेटची फॅमिली पॅक. भूक लागलेली असताना आपण यादी बाहेरच्या किमान 5-6 खाण्याच्या गोष्टी ट्रॉलीमध्ये टाकतो आणि बिल काउंटरवर गेल्यावर कळतं की बजेट कॉल म्हणलंय. म्हणून घरातून निघताना मस्तपैकी चहा, नाश्ता करून किंवा जेवूनच बाहेर पडा. पोट भरलेलं असेल तर मन विचलित होत नाही.
5वी ट्रिक, किंमत वाचवण्याची रिव्हर्स कॅल्क्युलेटर ट्रिक. 5वी ट्रिक म्हणजे बजेटवर ताबा मिळवण्याचा हुकुमी एक्का आहे, ज्याला म्हणतात रिव्हर्स कॅल्क्युलेटर ट्रिक. आपण काय करतो, बजेट ठरवतो 5,000 रुपये, पण दुकानात गेल्यावर वस्तू बघून बजेट कधी 7,000वर पोचतं ते कळतच नाही. आता यापुढे दुकानात शिरताना मोबाईलचं कॅल्क्युलेटर चालू करा. समजा तुमचं बजेट 5,000 रुपयांचं आहे, तर कॅल्क्युलेटरवर 5,000 रुपये आधीच टाईप करा. आता तुम्ही ट्रॉलीची पहिली वस्तू टाकाल, उदाहरणार्थ 400 रुपयांचं तेल. ती 5,000 रुपयेमधून वजा करा. शिल्लक राहिले 4,600 रुपये. जशी जशी वस्तू आत पडेल तशी तशी रक्कम वजा करत जा. जेव्हा रक्कम शून्याच्या जवळ येईल तेव्हा तुमचा मेंदू स्वतःहून तुम्हाला सांगेल, बास करा आता, खिसा रिकामा झालाय. यामुळे तुम्ही कधीच बजेटच्या बाहेर जाणार नाही. चला, प्रामाणिकपणे कमेंट करून सांगा, असं कॅल्क्युलेटर आजपासून कोण कोण वापरणार. 6वी ट्रिक, सुट्टा विरुद्ध पॅक बंद आणि होलसेल व्यापाराची पद्धत. 6वी ट्रिक तुमच्या थेट मोठ्या पैशांची बचत करेल. ब्रँडेड पॅकिंगच्या मोहातून बाहेर पडा आणि सुट्टा किराणा खरेदी करा. आजकाल प्रत्येक गोष्टीचं सुंदर प्लॅस्टिक पॅकिंग करून विकायची फॅशन आली आहे. 1 किलो डाळ जर तुम्ही एखाद्या मोठ्या ब्रँडच्या चकचकीत पिशवीतून घेतली तर ती कदाचित तुम्हाला 120 रुपयाला पडेल. पण तीच डाळ जर तुम्ही विश्वासू स्थानिक दुकानातून किंवा तुमच्या शहरातल्या होलसेल मार्केटमधून सुट्टी घेतली तर ती 100 रुपयाला मिळते. वस्तू तीच, दर्जाही तोच, फक्त आपण त्या प्लॅस्टिकच्या पॅकिंगचे आणि ब्रँडच्या नावाचे 20 रुपये जादा देतो. पोहे, साबुदाणा, डाळी, साखर या गोष्टी नेहमी सुट्ट्या आणि होलसेलमध्ये घ्या. महिन्याला फक्त एका या ट्रिकमुळे 500 ते 700 रुपये सहज वाचू शकतात. 7वी ट्रिक, बिलाच्या काउंटरवरची अंतिम गोची, द कॅश काउंटर ट्रॅप. आता ही 7वी आणि शेवटची ट्रिक तर आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितली नसेल. आपण जेव्हा सगळा किराणा घेऊन बिल करायला काउंटरवर उभे राहतो तिथे नेमकी काय गंमत असते. तिथे छोट्या छोट्या रॅकमध्ये मुद्दाम चॉकलेट, मिंगम, नट्स, क्रॅकर्स किंवा नवनवीन ऑफरच्या छोट्या छोट्या वस्तू ठेवलेल्या असतात. तिथं बिलासाठी मोठी लाईन असते आणि आपण मात्र कंटाळलेलो असतो. त्या रिकाम्या वेळेत आपले डोळे तिथे जातात आणि आपण चला आता जाता जाता 2 रुपयाची वस्तू घेऊ किंवा हा 20 रुपयांचा मिंट घेऊ असं म्हणून 4-5 वस्तू विनाकारण उचलतो. याला रिटेलच्या भाषेत इम्पल्स बाईंग म्हणतात. काउंटरवर उभे असताना मोबाईल बघा किंवा शांत उभे राहा. आजूबाजूच्या त्या छोट्या रॅककडे बघूच नका. तिथं तुमचे दर महिन्याला 100 ते 150 रुपये फुकट जातात, जे वाचवणं तुमच्याच हातात आहे. तर मैत्रिणींनो, कशा वाटल्या या 7 घरगुती आणि डोळे उघडणाऱ्या ट्रिक्स? या महिन्यात किराणा भरताना यातली कोणती ट्रिक तुम्ही सगळ्यात आधी वापरणार हे मला कमेंट करून नक्की सांगा. बघूया कोणाकोणाला या ट्रिक्स आधीच माहीत होत्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जर या ट्रिक्समुळे तुमचे पैसे वाचणार असं तुम्हाला मनापासून वाटलं असेल तर खाली दिलेल्या सुपर थँक्स बटनावर क्लिक करून आमच्या या छोट्याशा प्रयत्नाला आणि चॅनलला नक्की पाठिंबा द्या. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, पैशाची बचत करा आणि आनंदी राहा. धन्यवाद.